भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा नेहमीच एक मोठा मुद्दा असतो, पण आज तो वादाचा विषय बनला आहे। भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू केले आहे। गोंदिया जिल्ह्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटले। गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली अर्जुनी मोरगाव येथील कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करण्यात आले। आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूरच्या पुड्या पाठवणार असल्याचे जाहीर करण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं ज्या प्रकारे भारत सरकारच्या हिंदू विरोधी नीती आहेत त्या एका ठिकाणी भारताचे पंतप्रधान म्हणतात की हा जो सिंदूर आहे याचा मी बदला पाकिस्तानामध्ये घुसून मारण्याचा आम्ही त्यांना बदला घेतलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ते लोक भारत सोबत पाकिस्तान सोबत मॅच खेळून राहिले दुबईला। ह्या भावना पूर्ण भारताच्या अत्यंत दुखावलेल्या भावना आहेत। सर्व हिंदू समाजाच्या पूर्ण भारतीय लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। आज अशी परिस्थिती आहे की पहिल्या दिवशी भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना घोषित झाल्या पहिल्या दिवशी पूर्ण तिकिटा विकत होते, आज त्या ठिकाणी 25% तिकिटा विकलेल्या नाही आहेत। अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये आहे। सर्व भारतीय जनतेच्या या सामन्याला कडाडून विरोध आहे, परंतु प्रधानमंत्री आपल्या देशामध्ये व्यापार करण्यामध्ये इच्छुक आहेत। व्यापाराच्या माध्यमातून ते पैसे कमवण्याचे साधन आपल्या ठिकाणी उत्पन्न करीत असतात आणि तोच आहे। फक्त आता एक सुप्रीम कोर्टच्या माध्यम कोणीतरी ते याचिका टाकली, परंतु त्या याचिकेला काही विषय नाही आहे। प्रधानमंत्रीने त्या सुप्रीम कोर्टला पण सांगायला पाहिजे होता का हा सामना आम्ही खेळणार नाही म्हणजे नाही, कारण का ते लोक आमच्याशी गद्दारी करतात, आमचे लोक मारतात आणि त्या प्रकारे त्यांच्याशी सामना खेळणं हा एकदम चुकीचा आहे। सन्माननीय बाळासाहेबांचे धोरण स्पष्ट होते का ते स्वतः म्हणत होते की आपण भारत पाकिस्तानचा सामना होऊ देणार नाही। तीच भूमिका शिवसेनेने या ठिकाणी अवलंबलेली आहे आणि आम्ही या सामन्याचा विरोध करतो। ह्या सर्व सिंदूरच्या पुढ्या सर्व शिवसेनेच्या माध्यमातून सर्व शिवसेना जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही प्रधानमंत्रीला पीएमओला या ठिकाणाहून स्पीड पोस्ट पाठवणार आहोत आणि त्यांना याची आठवण करून देणार आहोत का ज्या प्रकारे त्यांनी भारतीय जनतेचा विश्वासघात केलेला आहे। का एका ठिकाणी म्हणतात का आम्ही भारतीय लोकांचे रक्षक आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी पाकिस्तान बरोबर पैसा कमवण्याच्या दृष्टिकोनातून ते सामने खेळतात। ह्या चुकीचा त्यांना अनुभव व्हावा म्हणून हे सिंदूरच्या पुढ्या सर्व एक शिवसैनिक आपल्या घरून आणून त्या ठिकाणी पीएमओला पाठवणार आहे। क्रिकेट हा खेळ असला तरी जेव्हा देशाच्या सुरक्षेचा आणि नागरिकांच्या भावनांचा प्रश्न येतो तेव्हा तो राजकीय मुद्दा बनतो। सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील प्रत्यारोपांवर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा।